व्यासपीठावरील संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वसंत नाना लोंढे, विद्यालयाचे तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक आणि दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित राहिलेले संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ लोंढे, त्याचप्रमाणे आपल्याला प्रमुख व्याख्याते आणि अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय तावरे साहेब, उपस्थित सर्व पालक आणि शिक्षक. बालपण म्हणजे इमारतीचा पाया आणि पाया मजबूत असेल तर भविष्याची इमारत भक्कम उभी राहणार आहे, हे लक्षात घेऊनच आज संस्थेनं शाळेनं ही सभा आयोजित केली आहे. सभेच्या सुरुवातीलाच मला एक सांगावंसं वाटतं की हुरहुरत्या मनानं सासरी जाताना भरून आलेल्या डोळ्यांनी वळून पाहायला एक हक्काचं माहेर लागतं. उरातले मायेचे कड कसे बसे डोळ्यातून आवरत सुखी राहा असा आशीर्वाद देणारे बाबा लागतात. त्याचप्रमाणे जीवनाला योग्य कलाटणी देण्यासाठी योग्य शिक्षण देणारी, मार्गदर्शन करणारी शाळा लागते आणि अगदी तशीच शाळा तुमच्या भाग्यवान मुलांना मिळाली आहे. या शाळेत तुम्ही प्रवेश घेतला आणि तो तुम्हाला मिळाला देखील, यामुळं मी तुम्हा सर्वांना भाग्यवान समजते. आज या संस्थेला संतांचे विचार आणि आचार देणारे असे आदरणीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ते केवळ निर्णय घेत नाहीत तर सर्वांना सोबत घेऊन शिक्षकांच्या वर शाबासकीची थाप देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करून संस्था अगदी कळसाकडे घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांना साथ देत आहेत. इथे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ लोंढे उपस्थित आहेत. शिक्षकांचं कौतुक ते मनापासून करतात आणि त्याच्यातूनच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. या संस्थेत वाघुले सरांसारखे अनुभवी उत्साही मुख्याध्यापक, कोणालाही न दुखावता सगळ्यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रचंड आवाका असलेल्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे तुमच्या विभागाला लाभलेले सेवानिवृत्त जरी असले तरी सुद्धा मी म्हणेल तरुण तडफदार नेतृत्व तुमच्या विभागाला लाभलेले मोहिते सर आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अनुभवी शिक्षिका या शाळेत आहेत. त्यामुळं वाघोले सरांनी सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला चिंता करण्याची काहीच कारण नाही. परंतु असं असताना जर पालक म्हणून आपली भूमिका कमकुवत राहिली तर भविष्यात आपली चिंता वाढू शकते आणि म्हणूनच आजची ही खरी सभा आहे. मुले ही आपल्या आयुष्याची झेरॉक्स कॉपी असतात. आपण जसे वागू तसेच ते छापले जातात. मुलांच्या विकासात शिक्षकांबरोबर पालकांचा वाटा, पालकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. आपल्या मुलाने काय बनायला हवं असं स्वप्न तुम्ही आता पाहत असाल, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुलांना यशस्वी करण्यासाठी 33% वाटा पालकांचा, 33% वाटा शिक्षकांचा, 33% वाटा विद्यार्थ्यांचा आहे. मग 33% जर शिक्षक काम करत असतील, विद्यार्थी सांगितलेला अभ्यास करत असेल, परंतु आपण जर आपली भूमिका 33% मध्ये बजावली नाही तर विद्यार्थी त्या याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. मला सांगायला आनंद वाटतो, सरांनी आता सांगितलं की 25 वर्षांपासूनचं स्वप्न होतं राज्यात शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक आपल्या शाळेचा विद्यार्थी आला पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी दरवर्षी अहोरात्र प्रयत्न केले आणि यावर्षी त्याला योग आला. यावर्षी शिक्षक, विद्यार्थी, पालक हा जो त्रिकोण जुळवून आला आणि विद्यालयाला असं अनोखं यश मिळालं. असंच यश आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला मिळावं ही अशी आमची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे की हे पालकांनी तुम्हाला आता लहानपणापासून फक्त शाळेतला अभ्यास घेतला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. अ आ इ आणि 1 ते 100 पर्यंत लिहिता आलं म्हणजे अभ्यास नाही. याच हे फक्त शाळेत जे शिकतो तो फक्त 20 ते 30% अभ्यास असतो. तेवढा जर करून घेतला आपण तर फक्त 30% मुलगा आपला यशस्वी होईल, अन्यथा होणार नाही. यापेक्षा बाहेरचं जग आपल्याला मुलांना दाखवायचं आहे. मग फक्त अभ्यास करून घेतो, मग नेमकं काय करायला पाहिजे? सरांनी मगाशी सांगितलं की मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे. मुलांशी खूप खूप बोललं पाहिजे, खूप बोललं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत. आपल्याला माहितीये की आपण शेजारणीशी गप्पा मारतो. सासू बरोबर बरं असेल तर तिच्या बरोबर गप्पा मारतो, मैत्रिणी बरोबर गप्पा मारतो, पण एवढीशा 3-4 वर्षाच्या मुलाबरोबर काय गप्पा मारायच्या? प्रश्न पडतोय की नाही तुम्हाला?
की काय गप्पा मारायच्या, पण गप्पांमधून आपणाला कितीतरी मुलांचं नॉलेज वाढवता येऊ शकतं. गप्पा कशा मारायच्या त्यासाठीचा एक छोटासा व्हिडिओ इथे तुम्हाला मी दाखवू इच्छिते. तर तो तुम्ही पाहायचा आहे आणि तो इमॅजिन करायचा आहे. ग्रामीण भागातलं हे चित्रीकरण आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संध्याकाळच्या वेळी एका ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी, ग्रामीण जीवन कसं असतं आणि गावाकडचं घर कसं असतं त्या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आणि आपल्याला चित्र गप्पा मारायच्या असतात. चित्रात काय काय दिसतं हे सांगता आलं पाहिजे पहिलीच्या मुलांना, आणि म्हणून आपण हा खास व्हिडिओ बनवत आहोत. शिवांश, आता आपण इथं गाय का बघू, एकच गाय का? गाय, म्हैस, कुत्र. नाही इथं एक हे काय, गाय का गाई आहेत? गाई. गाई एक असेल तर गाय, अनेक असतील तर गाई. ते काय करतात काका? दूध काढतात. दूध काढतात, ते गाईचं दूध काढतात ते. आणि दूध काढण्याचं बघा यंत्र निघाले, मशीन. हा, त्या मशीनचं नाव काय काका? मिल्क मशीन. बघा, दूध काढण्याचं मशीन निघाले, गाई आहेत. आणि गाई कुठे बांधतात रे? तू घरात राहतो? हा, गाय कुठे राहते? गोठ्यात. गाईंचा हा गोठा आहे. अजून काय दिसतं रे तुला इथं? शेण आहे की नाही? शेणाचा उपयोग माहिती का तुला? काय उपयोग सांग बरं मला शेणाचा उपयोग. खत म्हणून होतं. खत कुठे उपयोगी पडतं? शेतामध्ये उपयोगी पडतं. आपल्याला जसं खायला अन्न लागतं की नाही, तसं झाडं मोठी होण्यासाठी सुद्धा काय लागतं? खत लागतं. आता इथे काय दिसतं तुला? हे काय आहे? हे तुळस आहे. पण तुळस जिथं लावली त्याला काय म्हणायचं? काय आहे का शब्द तुला माहिती? तुळशी वृंदावन. हा, प्रत्येकाच्या घरासमोर असं तुळशी वृंदावन असतं, बरोबर की नाही? सकाळी तुळशी. आता तुम्हाला कळालं असेल की मुलांशी गप्पा कशा मारायच्या. साधं शेण दिसलं तरी त्याच्यावर आपण 2 वाक्य बोलू शकतो. असे युट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत. कावळा दिसला तर कावळ्याबद्दल काय बोलायचं, उंट दिसला रस्त्याने जाताना तर उंटाविषयी काय बोलायचं. सगळं तुमचं सतत तोंड चालू असलं पाहिजे. आपण मुलांना हाताला पकडतो आणि ओढत तिथं घेऊन येतो. आपल्या मनात वेगळाच विचार असतो. आज नवऱ्याने भांडण केलं, आज सासू काय बोलली, नणंद काय बोलली, आज कोण येणार, आज हे अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये असतात. परंतु ज्याच्याच भोवताली आपलं विश्व आहे त्याच्या संदर्भातले विचार आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत. आणि म्हणून आपल्याला मुलांशी गप्पा मारायच्या आणि कशा प्रकारच्या गप्पा मारायच्या याची झलक तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. याच्यामध्ये खूप सारा शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल की किती प्रकारचं नॉलेज या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. मग आता हे युट्यूबर आहे, कुणी हा युट्यूबरचा व्हिडिओ पाहिला, कुणी पाहिला, ठीक आहे, की आपल्याला माहिती आहे की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, अशीच आपली अवस्था आहे. काही हरकत नाहीये. युट्यूबवर हे सगळे व्हिडिओ मुलांशी, लहान मुलांशी गप्पा कशा मारायच्या किंवा त्याचं नॉलेज कसं वाढवायचं, त्याचं गणित कसं सुधारायचं या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. काही हरकत नाही, तुम्ही नक्की ते पाहू शकता. आपण मुलांना वेळ द्यायचा आहे, वेळ द्यावा लागतो हे आपणाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही बाईंनी दिलेला अभ्यास पूर्ण करून घेतो. अभ्यास करून तर घेतलाच पाहिजे. याही पलीकडे जाऊन मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मुलांची अभ्यासाची बैठक वाढवण्यासाठी, मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्याला लहानपणापासून एखादा छंद जोपासण्यासाठी, विशेष करून त्याचा स्क्रीन टाइम कमी होण्यासाठी आपणाला काही करता येईल का, यावर आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. प्रथम त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्याचं पहिलं भाषेचं कौशल्य फार महत्वाचं आहे. आणि भाषेच्या कौशल्यातलं पहिलं महत्वाचं कौशल्य म्हणजे श्रवण कौशल्य. श्रवण म्हणजे ऐकणं. तुम्ही म्हणता आमच्या मुलांना येतं ऐकायला, चांगलं ऐकायला येतं, आणि ऐकायला शिकवणं असं कोणत्याही धड्यात किंवा कुठेही दिलेलं नाही. परंतु भाषा विषयाची पहिली पायरी आहे श्रवण करणं. मी आता या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. तो विद्यार्थी कोण आलाय, बोलवताय का त्याला?
की ऐकल्यानंतर, चांगलं ऐकल्यानंतर त्याप्रमाणे कृती केल्यानंतर मुलांची स्मरणशक्ती वाढते. आपण भविष्यात काय करतो? भविष्यात काय करतो की त्याला बदाम भिजून खाऊ घालतो. ठीक आहे, काय नसेल तर राहू द्या. बदाम भिजून खाऊ घालतो, नवरत्न तेल डोक्याला चोळतो. का तर स्मरणशक्ती वाढवायला पाहिजे. तर त्याने अजिबात वाढत नाही. तर तुम्ही जेवढं मेंदूला काम द्याल तेवढं तुमच्या मुलांचा मेंदू विकसित होणार आहे. तर छोटीशी एक ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे की ऐकल्यानंतर त्याप्रमाणे त्याला बोलता येतं का. हा, हे बघा इकडे, इथे माझ्या पाठीमाग म्हणायचं आणि तुम्ही पण म्हणायचं. सोपं आहे. हा हा, इथं इथं उंचावर उभी राहा. हा, इथं इथं इथं. हा, माझ्या पाठीमागे म्हणायचं. हा, आंबा. आंबा. व्हेरी गुड. आंबा, चिक्कू. चिक्कू. मी काय बोलले? आंबा. चिक्कू. व्हेरी गुड. आंबा, चिक्कू, केळी. आंबा. चिक्कू. केळी. आंबा, चिक्कू, केळी, सफरचंद. आंबा. चिक्कू. केळी. सफरचंद. व्हेरी नाईस. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आंबा, चिक्कू, केळी, सफरचंद, डाळिंब. आंबा. केळी. चिक्कू. सफरचंद. डाळिंब. व्हेरी गुड. तिने क्रम चुकवला पण सगळ्या फळांची नावं मात्र घेतलेली आहेत. आंबा, चिक्कू, सफरचंद, डाळिंब, जांभूळ. सफरचंद. हा, ओके, खूप छान. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे आहे स्मरणशक्तीची ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा तो एक शब्द लक्षात ठेवतो, मग एक आणि दुसरा, मग एक दुसरा तिसरा, मग तिसरा चौथा. अशा पद्धतीनं रोज जर तुम्ही केलं, आज फळांची नावं घेतली, उद्या फुलांची घेतली, परवा दिवशी भाज्यांची नावं घेतली, नद्यांची नावं घेतली, अशी कोणतीही नावं घेऊन जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केली तर त्याची स्मरणशक्ती वाढणार आहे. आणि तो आईनं काय बोललेलं आहे ते लक्षपूर्वक ऐकणार आहे. लक्षपूर्वक ऐकतो तोच चांगला बोलू शकतो, तोच चांगला वाचू शकतो आणि तोच चांगला लिहू शकतो. आणि म्हणून श्रवण क्षमता विकसित करण्यासाठी घरामध्ये नक्की ही ऍक्टिव्हिटी तुम्ही रोज घ्यायची आहे. आता खेळता खेळता सुद्धा आपण खूप काही गप्पा मारू शकतो विद्यार्थ्यांबरोबर. मुलगा खेळत असतो, आपण भाजी निवडत असतो, बरोबर आहे की नाही. आणि किंवा आपण मोबाईल बघत असतो, मुलगा खेळत असतो. असं काहीतरी घरातलं वातावरण असतं. अगदी लहानपणापासून असं 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 सरकवायचं ते शिकत असतं. अगदी 1 वर्षाचं मूल सुद्धा असं असं करतं. त्यांना मोबाईल शिकवण्याची गरज पडत नाही. आपण आपल्या कामामध्ये असतो. मग आता आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी, अतिशय बोलता बोलता, अजिबात त्याला वेळ पण द्यायचा नाही, की जर घरकाम चालू आहे आणि बाबा दुसऱ्या खोलीत बसलेले आहेत, जरी आपला आवाज त्यांना जात असेल तरी मुलाला सांगायचं की बाबांना जाऊन सांग किंवा पप्पांना जाऊन सांग, टीव्ही बंद करा, जवळच्या दुकानातून जाऊन 1 किलो साखर, अर्धा किलो रवा घेऊन या. मी जसं बोलले तसंच पप्पांना निरोप सांगायचा. पप्पा काय, त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. निरोप सांगणं, पप्पा टीव्ही बंद करा, जवळच्या दुकानात जाऊन काय 1 किलो साखर आणि अर्धा किलो रवा. हे त्यांनी जसंच्या जसं जाऊन पप्पांना सांगायचे. तो तिथपर्यंत जाईपर्यंत ते वाक्य काय करणार आहे, तो घोळवत जाणार आहे आणि तिथे त्याची स्मरणशक्ती वाढणार आहे. ही दुसरी ऍक्टिव्हिटी. शेजारच्याला सुद्धा तुम्ही निरोप द्यायला सांगत जा. आपण म्हणतो हा नीट नाही सांगणार, आम्हाला इथे अनुभव येतो. 4थी 5वीची मुलं असतात, 2 वाक्याचा निरोप दुसऱ्या शिक्षकांना सांगायचा असेल तर कितीतरी शब्द ते गाळून येतात किंवा चुकीचा मेसेज देऊन येतात. म्हणजे त्यांचं श्रवणच चांगलं झालेलं नसतं. आता तुमच्या हातामध्ये लहान मुलं आहेत तर त्यांना चांगली ऐकायची सवय लावायची आहे. आता आपल्याला तिसरी ऍक्टिव्हिटी बघायची आहे की 2 वाक्य त्याला ऐकवायची. आता आपण काही शब्द ऐकवले, 2 वाक्य ऐकवायची. उदाहरणार्थ, काकू आणि ताई बाजारात गेल्या. काकू आणि ताई बाजारात गेल्या होत्या. त्यांनी बाजारातून मेथीची भाजी, भेंडी, बटाटे आणले.
मेथीची भाजी त्यांना महाग मिळाली. किती वाक्य बोलले मी? 3. आता तुमची मुलं जर 3 वर्षाची असतील तर एकच वाक्य बोला, 4 वर्षाची असेल तर 2च वाक्य बोला, 5 वर्षाची असेल तर 3च वाक्य बोला. तुम्ही ठरवायचे. आता याच्यावर किती प्रश्न विचारू शकतो आपण? आता हे ऐकवलं, त्याला 2दा 3दा ऐकवा. बाजारात कोण कोण गेलं? खरं बोलतो त्याला. त्याने ऐकलंय का? काकून ताई गेल्या का, आईन ताई गेल्या का, बाबां ताई गेल्या? त्याला आठवू द्या. त्याला आठवण्यासाठी त्याचा मेंदू वापरावा लागेल. तर ताई आणि काकू कुठे गेल्या होत्या? बाजारातून त्यांनी काय काय आणलं? कोणती पालेभाजी आणली? कोणत्या भाजीची आपण पानं खातो? पालेभाजी इथेही कळत नाही, फळभाजी इथेही कळत नाही. तुम्हाला हे मुलांशी बोलावं लागेल. महाग म्हणजे काय? कोणती भाजी महाग मिळाली? महाग म्हणजे काय? तुमच्या भाषेत सांगा त्याला. महाग म्हणजे काय, स्वस्त म्हणजे काय, हे त्याला या लहान वयापासून सांगायला सुरुवात करा. आपण म्हणतो त्याच्याशी काय गप्पा मारायच्या? आपल्याला इतर गोष्टींवर गप्पा मारू शकतो. या मुलांबरोबर कसल्या गप्पा मारायच्या याची मी थोडीशी उदाहरणं तुम्हाला इथं देऊ इच्छिते. असे कितीतरी प्रश्न विचारून मुलांना बोलतं करता येईल. आणि तिसरी पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे, मगाशीच मी सांगितलं की मी इथे गाड्या समोर ठेवलेल्या आहे. आता तुम्ही भाजी निवडत आहात, मोबाईल बघत आहात, काय करत आहात? मुलगा खेळत असताना जरा इमॅजिन करा. मुलगा असा खेळत असतो, पुढे जातो, मागे जातो, त्याला दोरी बांधतो, त्याच्यात काय माणसं बसवतो, काय 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 करत असतो. त्याच्या इमॅजिन प्रमाणे त्याने जे पाहिलेलं आहे त्याप्रमाणे तो करत असतो. मग अरे तू कोणती गाडी चालवतोय? कोणती गाडी तुझ्याकडं? काय नाव तिचं? त्याला सांगता येते का? बघा, रिक्षा. हे चाक किती रे तुझ्या गाडीला? मोज बरं. तो लोक खेळताना चाक पण त्याला कळालं पाहिजे. चाक कुठे आहे? किती चाक आहेत? 3 चाक आहेत. ह्याच्यात किती माणसं बसू शकतात रे? किती माणसं बसू शकतात? इथं कोण बसतं? इथं कोण बसतं? कुठे गेली ती दीदी? इथं कोण बसतं? इथं कोण बसतं? ड्रायव्हर. इथं कोण बसतं? प्रवासी. शब्द संपत्ती, प्रत्येक शब्द त्याला कळायला पाहिजे. मी इथं याचा रंग कोणता? याचा रंग कोणता? वरून छत आहे, याचा रंग लाल. बघा, आपण कितीतरी गोष्टींच्या बद्दल त्याच्याशी बोलू शकतो. ही रस्त्यावरून चालते का पाण्यात चालते रे? रस्त्यावरून चाल. मग पाण्यात काय काय चालतं? हवेतून काय चालतं? इतके प्रश्न आपण विचारून त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. मग ड्रायव्हर चालवतो, सायकल चालते, सायकलीला किती चाकं, बसला किती चाकं, हिचा रंग कोणता, बसला किती चाकं, या प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करता येईल. आपण बोलतच नाही. आपण फक्त लिही 1 2 3. बाईने सांगितलं 1 ते 10 पर्यंत 10 वेळा लिहा. ते ज्ञ पर्यंत लिहायला सांगितलं, लिहा. आणि आता तुम्हाला सांगते, अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. तुम्ही जी श्री गणेशा पुस्तकं वापरत आहात त्याच्यात अ पासून ज्ञ पर्यंत शिकवलेलं नाही. ही पद्धत बाद झालेली आहे. कसं शिकवायचंय की हा अ का शिकायचा, क का शिकायचा, त्याला त्याचा यूज करता आला पाहिजे. मग पहिला गट जो आहे म क प द न ह आणि काना, ही अक्षरं शिकली की त्याला कितीतरी शब्द लगेचच वाचता येतात. आणि म्हणून आपण अक्षर गट पद्धतीनं, आणि शासनाने सुद्धा अक्षर गट पद्धतीच केलेली आहे. परंतु काहींना वाटतं की जुनं अ पासून शिकवायला सुरुवात ज्ञ पर्यंत, एवढे दिवस अक्षर शिकवेपर्यंत त्याला कशासाठी शिकायचं हेच कळत नाही. आणि म्हणून अभ्यासक्रमाची रचना आपण तशी केलेली आहे. तर जास्तीत जास्त शब्द मुलांना घरात तुमच्या जवळ आता ती लुडबुड करतायत, नंतर मोठी झाल्यावर ती तुमच्या जवळ येणार नाही. हीच संधी तुम्हाला आहे. त्याला घरातल्या प्रत्येक गोष्टीचं नाव माहित पाहिजे. त्याला झाऱ्या कळायला पाहिजे, त्याला सुरी कळायला पाहिजे, त्याला विळी कळायला पाहिजे, त्याला चाकू कळायला पाहिजे, त्याला पेला फुलपात्र सगळं कळायला पाहिजे, त्याला लाटणं कळायला पाहिजे, पोळपाट कळायला पाहिजे. सूचना द्या, लाटणं आण, पोळपाट आण. ह्या सगळ्या गोष्टींची नावं आधी त्याला मराठीतून कळाली पाहिजेत आणि मग त्याला इंग्रजीतून सुद्धा कळाली पाहिजेत. सारखं तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. आता अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांशी जर गप्पा मारल्या तर नक्कीच आपला विद्यार्थी स्मार्ट होणार आहे. आणि आजपासून तुम्ही स्वतःला स्मार्ट बनवायचे. मी कोणालाही जाताना लिपस्टिक वगैरे देणार नाही. स्मार्ट बनणं म्हणजे बाहेरचं सौंदर्य मुळीच नाही. तर तुम्ही मुलांचा डबा कसा बनवता, साहेब सांगणारच आहे. डबा कसा बनवता, तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही स्वतः व्यायाम करता का,
तुम्ही शेजारनीशी कशा गप्पा मारता, तुम्ही अवांतर नॉलेज वाढवण्यासाठी मुलांशी कसं बोलता, काय करता, या सगळ्या गोष्टी तुमच्या स्मार्टनेस मध्ये येतात. मग बघा, आता स्मार्ट बनायचे म्हणजे तुम्हाला काय काय करायचंय? तुमचं उठणं लवकर पाहिजे, तुमचा डबा व्यवस्थित पाहिजे, मुलाचं व्यवस्थित नीटनेटकं आवरणं पाहिजे, त्याचा अभ्यास कंप्लीट पाहिजे. त्याला अवांतर नॉलेज देण्यासाठी मी आज काय केलं स्वतःला विचारलं पाहिजे. मी शेजारनीशी आज चांगली बोलले का, मी नवऱ्याची भांडण नाही केलं. आता विषय आलाय की आज सकाळी मी एका मुलाचा डबा पाहिला की पप्पांनी भाजी केलेली होती. म्हटलं छान झाली भाजी. तर म्हटलं आई कुठं गेली होती? पप्पांनी केली तर काही बिघडलं नाही, चांगली गोष्ट आहे. एकमेकांनी एकमेकांना सहकार्य नक्की केलं पाहिजे. पण तो गप्प बसला, याच्यावर मी ओळखून घेतलं. आया अशा आहेत की नवऱ्याबरोबर कुरबुर झाली की मस्तपैकी नवरा कामाला जाईपर्यंत झोपून घेतात, रुसतात. त्याचा परिणाम आपल्या मुलावर किती होत असेल, काय होत असेल, याचा विचार जरा तुम्ही करा. की जे काय आहे ते सोडून देऊन आपणाला पुढे चाललं पाहिजे. कुरबुरी ह्या प्रत्येक घरात होतच असतात. 2 शब्द आपण 2 पावलं माघारी घेतलं तर कुठंच काही बिघडत नाही. परंतु आपलं आत्ताच्या पेक्षा भविष्य आपलं उज्ज्वल करण्यासाठी, आपली मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला नम्रता ही अंगी बाणवलीच पाहिजे. आपण आता गणिताविषयी थोडक्यात बोलते 5 मिनिटासाठी. की आपण गणित शिकवलं, 1 ते 10 अंक 100 अंक न बघता मुलं लिहितात. परंतु 5 त्याला कळलाय का? बघा बरं, 5 कांदे आणल्यावर आण म्हटल्यावर त्यांनी 5च कांदे आणले पाहिजे, नो 6 नो 4. त्याला 5 म्हटल्यानंतर त्याच्या समोर इमेजिन 5 येतात का वस्तू? मग असं गणित शिकवलं पाहिजे. 5 टाळ्या वाजव म्हटलं की त्याला 5 टाळ्या वाजवता आल्या पाहिजे. 5 उड्या मार म्हटलं की 5 उड्या मारता आल्या पाहिजे. गणितामध्ये आठवड्याचे वार शिकवतो. पाहुणा आला की आपण मस्तपैकी म्हणायला सांगतो, म्हण रे आठवड्याचे वार, म्हण महिन्याची नावं. अगदी पोपटासारखं पोरगं बोलत असतं. पण रविवारच्या आधी कोणता वार येतो रे? आधी नंतर इथंच गडबड करतात. आणि मग आपल्याला कळतं की हे पुढे जाऊन हे नॉलेज उपयोगी पडत नाही, फक्त पाठांतर. म्हणून रविवारच्या आधी कोणता वार येतो, सोमवार नंतर कोणता वार येतो, मंगळवारी आणि गुरुवारच्या मध्ये कोणता वार येतो, असे प्रश्न विचारून मुलांना आपल्याला त्यांचं नॉलेज तल्लख केलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर आता मंडईतला इतका सुंदर व्हिडिओ आपण केलेला आहे, तुम्ही आता इथं दाखवणार नाही वेळेच्या अभावी. तुम्ही नक्की युट्यूबवर जाऊन पहा. आहेर मॅडम सर्च केलं युट्यूबवर की नक्की तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. अख्खी मंडई मुलांना मी फिरून दाखवलेली आहे. मंडईतल्या प्रत्येक विक्रेत्या बरोबर गप्पा मारलेल्या आहेत, त्या भाज्यांची विषयी माहिती सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारे मंडईत मुलांना घेऊन गेल्यानंतर मुलांशी काय गप्पा मारल्या पाहिजे याचाही सुंदर व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्ही नक्की आवर्जून पहा. युट्यूबवर काय पाहायचं आणि काय दाखवायचं हे सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे, तुमचं चिंतन असलं पाहिजे. मग आता मंडईतून आल्यानंतर काय करायचं की मस्तपैकी त्याला चॉकलेट घेऊन येतो, भेळ घेऊन येतो, आईस्क्रीम घेऊन येतो, ते मस्त उड्या मारत खात असतं. तुम्ही आपल्या भाज्या भरायचं काम करता. त्याला जवळ घ्या, चला आपण आता भाज्या भरूया, चला बरं बटाटे आण इकडं, या टोपलीत टाक, मोजून टाका किती बटाटे आले. वांगी आहेत, ही काय आहेत वांगी, भरून व्यवस्थित ठेवा, काटा टोचला असं इथे पकड आणि मग मोजून ठेव वांगी. त्याला कळलं पण पाहिजे वांग्याला काठी असतात. नाही, मुलांच्या डब्यातल्या भाजीचं नाव मी विचारते, 4थी 5वीच्या मुलांना नाही सांगता येत. ही चवळी आहे का, ही मटकी आहे का, हा वाटाणा आहे, नाही कळत. मग आपण आपलं घर, स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा. आपण त्यातलं कोणतंच नॉलेज देत नाही. आपण इडली खातो, इडली कशापासून बनते, तांदूळ कसा दिसतो, काय कुठं पिकतो, कसा पिकतो, कोण पिकवतो, याच्या संदर्भातली माहिती आपण मुलांना दिली पाहिजे. आणि मग शिष्यवृत्तीला गेल्यानंतर मग मी फोटो, इथं माझ्या अनुभवी काही पालक आहेत की आज याला मटकी कडधान्य आहे हे सांगता आलेलं नाही, असं मी स्पष्ट मेसेज टाकते. कडधान्यांची ओळख करून द्या. ज्याची आमटी करतो, भाजी करतो, ते कडधान्यामध्ये येतंय. आणि ज्याची पिठं, भाकरी, चपाती करतो ते तृणधान्यामध्ये येतं, हे आम्हाला नंतर सांगावं लागतं. तेच जर तुम्ही लहानपणापासून जर त्यांना याची ओळख करून दिली तर नक्कीच त्याचा उपयोग नंतर होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये बदल केला तर विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये नक्की बदल होणार आहे. 953 गुणिले 719 हा गुणाकार काही सेकंदात करणारी मुलं सुद्धा आपल्या आजूबाजूला दिसतील.
पण हीच मुलं रस्ता क्रॉस करताना सैरभैर होताना सुद्धा आपल्याला दिसतील. आता मुलं लहान आहेत, पण आता 10वी पर्यंतचा एक मुलगा, मी रोज मला वाईट वाटायचं, 10वीला आहे तो मुलगा आणि तो धावडे वस्तीच्या कोपऱ्यापर्यंत बसने जातो. का? किती आई वडिलांची काळजी. मग किती मुलांना आपण परावलंबी बनवणार आहोत. जर ट्रॅफिक पण नाही, 10वीचा मुलगा. म्हणजे गणित फक्त आकड्यांचंच नसतं, हे सांगायला आई वडिलांना वेळच नसतो. चांगलं वाईट हे आपण सांगायचं असतं, निर्णय मात्र त्यांच्यावर सोपवायचा असतो. होडीला रंग द्यायचा असेल, रंग निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला द्या. 2 रुपये आहेत, तुला पेन्सिल घ्यायची आणि चॉकलेट, यापैकी तू काय घेणार त्याला विचारा. त्याला निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होऊ द्या. घरात आपण आपल्या आईवडिलांशी, सासू सासऱ्यांशी कसं वागतो, शेजाऱ्यांशी कसं वागतो, मुलं लहानपणापासून हे पाहत असतात आणि बरोबर आपली ती झेरॉक्स कॉपी बनतात. आजी आजोबांची सेवा, इतरांना मदत करणं हे आपल्या वर्तनातून दिसलं पाहिजे. घरातील बैठे खेळ मुलांसोबत खेळले पाहिजे, त्याचे नियम सांगितले पाहिजे आणि हार जीत ही फक्त खेळातूनच कळत असते. अपयश हे सुद्धा पचवता आलं पाहिजे, कारण अपयश आल्यानंतर मोठेपणी आत्महत्या करणारी आपण मुलं पाहत असतो, कारण अपयश त्यांना सहन होत नसतं. आणि खेळात तुम्ही कधी जिंका, त्याला कधी हरू द्या, हे सगळं घरात झालं पाहिजे. की हरल्यानंतर पुन्हा उमेदीनं कसं खेळायचे हे त्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही मुलांबरोबर काही खेळ खेळले पाहिजेत. कला, मगाशी सांगितलं आपल्या शाळेमध्ये संगीत, वाद्य याचे क्लास सुरू आहेत. एखादी तरी कला मुलांच्या जवळ असली पाहिजे, कारण कला माणसाला जगायला शिकवते. ती कला पैसे नाही मिळवून देणार, पण जगण्यातला आनंद नक्कीच ती मुलांना मिळवून देतील. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण भविष्यात विद्यार्थ्यांना एखादी कला जोपासण्यासाठी प्रयत्न करूया. मी अनेक कृती तुम्हाला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकारच्या कृती तुमच्या पुस्तकामध्ये श्री गणेशामध्ये आहेत. लाजाळूचं झाड, त्याला हात लावून दाखवा, बघितलंय का? पुस्तकात होतं. बर्फ, त्याला हात लावून दाखवा. रवा आणि साबुदाणा एकत्र झाला तर वेगळा कसा करायचा, करून दाखवा. हे पुस्तकामध्ये खाली बॉटमला लिहून दाखवलेलं आहे, पण तुम्ही त्या पुस्तकात पाहिलं असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल. आजच्या या मार्गदर्शनामधून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की अभ्यास म्हणजे फक्त 1 ते 10 पर्यंतचे अंक किंवा अ ते ज्ञ पर्यंत शिकणं किंवा वाचता येणं, लिहिता येणं नसून त्याचं अवतीभोवतीचं नॉलेज वाढवण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करावे लागतील. मुलांना आपल्याला क्वालिटी टाइम द्यायचा आहे आणि क्वालिटी टाइम देताना आपणाला काय करायचं या संदर्भातला थोडक्यात उदाहरणादाखल तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपण बागेत, मगाशी सरांनी सांगितलंय, आपण बागेत फिरायला गेलो की फुलांची तुलना करतो का, की जास्वंदाच्या फुलापेक्षा गुलाबाचं फुल सुंदर आहे असं कधी म्हणतो का? नाही, कारण प्रत्येक फुल वेगळं असतं, प्रत्येक मूल वेगळं असतं आणि तसंच त्या पद्धतीनेच आपल्या मुलाला घडवायचं असतं. आपण सर्वांनी मिळून आज एक प्रतिज्ञा घेऊया. प्रतिज्ञा म्हणजे दिलेला शब्द पाळणे. मी तुला हे लिहिल्यानंतर हे विचारणार आहे किंवा हे देणार आहे, हे जे वचन आपण मुलांना देतो ते पाळायला शिकूया. प्रतिज्ञेचं पालन हे फार मोठेपणाचं लक्षण असतं. हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी पूर्ण केली. पित्याने दिलेला शब्द रामाने पूर्ण केला. 14 वर्ष वनवास भोगला. बाजीने, तानाजीने दिलेला शब्द आपला प्राणपणाला लावून पूर्ण केला. आणि आज आपल्याला एकच प्रतिज्ञा घ्यायची आहे की आपल्या मुलासाठी आपल्याला क्वालिटी टाइम द्यायचा आहे आणि सगळं पाठीमागचं आपलं दुःख असेल, काही आपल्या अडचणी असेल, त्या बाजूला सारून आपल्याला आपल्या मुलासाठी उभं राहायचं आहे. हे वचन आपण याच ठिकाणी घ्यायचं आहे. मुलांच्या कर्तबगारीचं संगमरवरी शिल्प उभं करायला आपल्याला तारुण्याचे काही पत्तर त्यात पाया म्हणून घालावे लागतात. त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. त्या दृष्टीने तयारी करूया आणि आपल्या मुलांचं संगमरवरी शिल्प उभारूया. आम्ही ते संगमरवरी शिल्प पाहण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत. या वयात अभ्यास फक्त 15 ते 20 मिनिटं असू शकतो, त्यापेक्षा हे अवांतर नॉलेज मुलांना द्यायचं आहे. शेवटचा एकच सल्ला की मोबाईलवर आपला स्वतःचा वेळ कमी द्या.
काय पाहायचं नको, त्यावेळेस वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, ते रील्स आपण पाहण्यात दंग असतो. मुलं काय करणार, त्यापेक्षा वेगळं काहीच करणार नाही. तर नक्की तुमचा स्वतःचा वेळ कमी करा, नको त्या गोष्टींना प्रतिक्रिया देत बसू नका. आणि मुलांना काय दाखवायचं, काय मी आज बोलणार मुलाशी, याचं स्वतःशी स्वयंपाक करताना चिंतन झालं पाहिजे. नक्कीच तुम्ही सगळे असं नॉलेज घेण्यासाठी आसुसलेले सगळे पालक आहात. तुम्ही नक्कीच या गोष्टीचं पालन करणार आहात आणि तुमचा 33% वाटा जर तुम्ही उचलला तर नक्की आपलं मूल यशस्वी होणार आहे. आणि हे यशस्वी होण्यासाठी आमच्या विद्यालयाकडून, आमच्या संस्थेकडून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. मला या ठिकाणी बोलण्याची परवानगी नानांनी या ठिकाणी दिली, मोहिते सरांनी या ठिकाणी परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आहार आणि आरोग्य याविषयीचं सुंदर असं मार्गदर्शन आपणाला तावरे साहेब करणार आहेत. त्यांनाही मी शुभेच्छा देते आणि याच ठिकाणी थांबते. धन्यवाद.